नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण नाश्त्यामध्ये मुलांसाठी आवडीची रेसिपी बनवते. त्यासाठी एक वाटी रवा आणि आपल्याला एक लिंबू रस लागणार आहे. तर हा लिंबू जो माझ्या आजोबांच्या झाडाचा आहे, त्यांनी मला दिला होता. हा लिंबू आकाराने मोठा आणि रंगाने केशरी आहे. ह्याची चव अगदी लिंबूसारखीच आहे. तर बरेच जण याला इडलिंबू वगैरे म्हणतात, पण हा लिंबूसारखाच लागतो. त्यामुळं हा मी इथं वापरला. तुम्ही नॉर्मल लिंबू पण वापरू शकता. तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा, मी एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी इतका हा रवा घेतला. आता रवा घेताना तो बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता, मात्र जो रवा आहे तो कच्चा घ्यायचा. भाजलेला रवा बरेच जण वापरतात, त्यामुळे ही रेसिपी चुकते. त्यामुळे रवा नेहमी कच्चा घ्यायचा. आता लिंबू आकाराने मोठं असल्यामुळे मी तर अर्ध्या लिंबाचा रस वापरते. तुम्ही जर आपला नॉर्मली किंवा रेग्युलर लिंबू वापरत असाल तर संपूर्ण एका लिंबाचा रस तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता लिंबू नसेल तर काय वापरता, त्याऐवजी तुम्ही इथं अर्धी वाटी दही पण वापरू शकता. दही किंवा लिंबू ह्यापैकी दोन्हीपैकी एक वापरू शकता. आता इथं सुरुवातीला 1 कप इतकं पाणी घेतलं. आता रवा, पाणी आणि लिंबू रस हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण पाणी जे आहे ते रवा बऱ्यापैकी ओढून घेतो आणि तुम्ही तर पाहू शकता थोडंसं मिश्रण कोरडं वाटतंय, म्हणून पुन्हा आणखीन याच्यामध्ये मी 1 कप पाणी घातलं आणि पुन्हा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता ह्या स्टेजला असं वाटेल की आपल्याला थोडंसं रवा आणि पाण्याचं मिश्रण पातळ झालं आहे, पण रवा साधारणपणे एक 15 ते 20 मिनटं झाला की चांगला भिजतो आणि ह्यातलं जे पाणी ते बऱ्यापैकी कमी होतं. त्यामुळे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनटं वाट पाहूयात. 10 ते 15 मिनटानंतर आता आपण याचं झाकण जे आहे ते काढून घेतलं आणि रवा जो आहे तो बघा चांगलासा फुललेला आहे. रव्यातलं जे काही पाणी आहे ते पण पूर्णपणे कमी झालेलं आहे. रवा भिजला गेला ना की तो अगदी मस्त याची रेसिपी पण छान चवीला लागते. आता ह्यामध्ये आपण हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे भरपूर पदार्थ ॲड करतोय. तर त्यामध्ये सुरुवातीला बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक खिसून घेतलेलं मी गाजर वापरले. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर इथं बघा एक गॅसवरती छोटा फोडणीचं पात्र ठेवलं आणि त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल गरम करून घ्यायचं. आता आपण फोडणी देतो त्यामुळे तेलाचा जास्त वापर करण्याची अजिबात गरज नाही आणि त्यामध्ये 1 चमचा इतके जिरे घातले. जिरे चांगले फुलले गेलेत. मस्तपैकी जिऱ्याची जी काही खमंग फोडणी आहे तर ते आपण ह्या पिठावरती घालून घेतो. ह्यामुळं आपल्या रेसिपीला आणखीन जास्त खमंगपणा पण येतो. आता सुरुवातीला बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या तर त्या मी वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या दुसऱ्या भाज्या असतील जसं की कोबी असेल किंवा ह्यापैकी एखादी भाजी कमी असेल तुम्ही ती स्किप पण करू शकता. मुलांना भाज्या आवडत नाहीत, त्यावेळी जर तुम्ही अशा भरपूर साऱ्या भाज्या त्यांना दिल्या तर त्यांना कळणार पण नाही, मात्र त्यांच्या पोटामध्ये नक्कीच ह्या भाज्या सगळ्या जाऊ शकतात. तर थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही असं बनवून घेतलं. आता रेसिपी इन्स्टंट असल्या कारणामुळं पाव चमचा इतकं मी खायचा सोडा वापरला. तुम्ही त्याऐवजी अर्धा चमचा इनो पण वापरू शकता. आता हे पटापट सगळं एका दिशेनं मिक्स करून 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. आता बऱ्याच जणांना सोडा आणि इनो दोन्ही नको असतं. अशावेळी काय करायचं, तर हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी मग नाश्त्यामध्ये ही रेसिपी करायला घ्यायची. त्यामुळे फर्मेंट चांगलं पीठ होतं आणि मस्त जाळी पण पडते. पीठ तयार झाले. आता गॅसवरती तर बघा मी सँडविच मेकर घेतलेला आहे. आता ही रेसिपी मुलांसाठी बनवते, त्यामुळे मुलांना जर काही वेगळ्या आकारात दिली तर मुलं अगदी आवडीनं खातात. जरी तीच रेसिपी असेल मात्र करण्याची पद्धत वेगळी असेल ना ते मुलांना फार आवडते आणि मुलांना अगदी आनंदानं खातात. यामध्ये भाज्या आहेत त्यामुळे ही रेसिपी हेल्दी पण बनते, त्यामुळे मुलं अगदी मागून खातील. तर सँडविच मेकरला थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून आपण जर सँडविच बनवतो त्यामध्ये अजिबात चिकटणार नाही. त्यानंतर आता गॅस अगदी बारीक करून घेतला आणि ह्यामध्ये 1 ते 1.5 पळी बॅटर घालून हे सगळीकडे चांगलंसं पसरवून घेतलं. आता सँडविच बनवतोय मात्र याच्यामध्ये ब्रेड नाही आहे, अगदी मैद्याचे पदार्थ नसल्यामुळं रव्याचा पदार्थ आहे आणि भरपूर भाज्या आहेत. चव भन्नाट लागते. नेहमी आपण उत्तापे वगैरे करतो, पण त्याच चवीचा म्हणजे जर रव्याचं सँडविच असेल तर मुलांना नक्की आवडेल. आता हे सगळं पसरवून घेतलं आणि सँडविच मेकर छान असा लॉक करून घेतला. सँडविच भाजते वेळी गॅस मध्यम करायचा आणि दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी छान भाजून घ्यायचं. सुरुवातीला बघा तर मी एकाच बाजूनं 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घेतलं आणि वरची बाजू कोरडी झाली का हे चेक करून घेतलं आणि त्यानंतर बाजू पलटी करून घेतली जेणेकरून काय होईल, सँडविच जे आहे ते दोन्ही बाजून अगदी मस्तपैकी भाजलं जाईल. फक्त गॅस अजिबात मोठा ठेवू नका, नाहीतर मग करपण्याची शक्यता असते. साधारणपणे 3 ते 4 मिनिटानंतर मी ओपन करून बघितलं तर मस्त रंग आलेला आहे आणि खूप छान सुंदर हे दिसायलाही झालेलं आहे. अगदी कडेचे जे काठ असतात ना ते ब्रेडसारखे मस्त कुरकुरीत होतात. तर हे सँडविच आता आपण काढून घेऊयात. मुलं मोठे अगदी सगळेच आवडीनं खातील आणि कौतुकानं ही रेसिपी खातील याची मला 100% खात्री आहे.
कोणत्याही प्रकारे ब्रेड किंवा मैदा ह्याच्यामध्ये नाही आहे, भरपूर भाज्या आहेत, त्यामुळं अगदीच हेल्दी रेसिपी आहे. फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. तर मस्त असं आपलं गरमागरम आणि छान असं रव्याचं हेल्दी सँडविच तयार झालेलं आहे. हे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आणखीन अशाच पद्धतीने आपण भरपूर सँडविचेस बनवून घेणार आहोत. मुलांना काहीतरी वेगळं दिलं की मुलं अगदी मनापासून ती रेसिपी एन्जॉय करतात. तुमच्या घरी तुमच्या मुलांना नेमकी काय रेसिपी आवडते किंवा त्या रेसिपीचे नाव पण मला कमेंट करून सांगा. तर मस्त असे गरमागरम सँडविचेस आपले तयार झाले आहेत. चटपटीत असे जे आपले सँडविच आहेत ते आपण टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी अगदी कशासोबतही सर्व करू शकतो. तुम्हाला माझी जर आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. पुन्हा अशा छान व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त रहा. धन्यवाद. बाय.